नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पॉलिटीच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं असं चॅप्टर अभ्यासतोय, ते म्हणजे राष्ट्रपती। ठीक आहे, सो आपण आधीच म्हटल्याप्रमाणे आपण ह्या पॉलिटीच्या अभ्यासासाठी जो रेफरन्स बुक वापरतोय तो एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरतोय आणि त्यामध्ये जो राष्ट्रपती हा जो प्रकरण आहे त्यामधल्या सर्व ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत की ज्या आपल्याला राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टीने माहिती असणं गरजेचं आहे, त्या सर्व गोष्टींचा आपण ह्या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत। तर मित्रांनो, येणाऱ्या एक्झामसाठी हा लेक्चरसुद्धा तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे, त्यामुळे संपूर्णपणे हा लेक्चर बघा आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टी ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत किंवा म्हणजे काही ठिकाणी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज असते, सो त्या सर्व गोष्टी तुम्ही ह्याच लेक्चरमध्ये समजून घ्या, म्हणजेच तुम्हाला पुन्हा मग रिव्हिजन करण्यासाठी त्या गोष्टी सोप्या जातील। ठीक आहे, सो आय होप की तुम्ही चांगल्या प्रकारे ॲक्टिवली हा पूर्ण सेशन कराल आणि येणाऱ्या एक्झामसाठी या लेक्चरचा फायदा घ्याल। सो लेट स्टार्ट आपला पुढचा चॅप्टर, तो म्हणजेच राष्ट्रपती। तर चला मित्रांनो, आपण वन बाय वन राष्ट्रपती संदर्भात ज्या पण घडामोडी आहेत, ज्या फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, त्यांचा एक वन बाय वन काय करूया, कव्हरेज घेऊया। तर सर्वप्रथम बघा राष्ट्रपती। सो राष्ट्रपतींचा म्हणजे भारताचे राष्ट्रपती या संदर्भात जर विचार करण्यात आलं तर सर्वात प्रथम त्यांचं घटनेतील स्थान आपण लक्षात घेऊया। ठीक आहे, घटनेतील स्थान। सो राष्ट्रपतींचं जे घटनेतील स्थान आहे भाग 5, ठीक आहे, भाग 5 संघ सरकार, यामध्ये प्रकरण 1 जो आहे तो कार्यकारी विभागाशी संबंधित आहे। ठीक आहे, प्रकरण 1 जो आहे तो कार्यकारी विभागाशी संबंधित आहे आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती हे कार्यकारी विभागाचे सुद्धा घटक आहेत। ठीक आहे, राष्ट्रपती हे कार्यकारी विभागाचे सुद्धा घटक आहेत आणि म्हणून त्यांचा समावेश जो आहे भाग 5 मधील प्रकरण 1 मध्ये कार्यकारी विभागामध्ये आहे। आणि राष्ट्रपती संदर्भात जी कलमं आहेत, कलम 52 ते 62, कलम 52 ते 62 आणि 72, कलम 52 ते 62 आणि 72 ही मुख्यतः राष्ट्रपतींशी संबंधित कलमं आहेत। त्यानंतर आपण बघू शकतो की कलम 123, ठीक आहे, राष्ट्रपतींचा अध्यादेशासंदर्भात आहे। त्यानंतर कलम 143 आहे की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात। ठीक आहे, सो असे वेगवेगळे कलमसुद्धा काही जे राष्ट्रपतींशी संबंधित आहेत ते ज्या ठिकाणी त्यांचा संबंध येईल त्या ठिकाणी आपण ते बघणारच आहोत। परंतु राष्ट्रपती या चॅप्टरशी संबंधित आपल्याला जी कलमं आहेत ती कलम 52 ते 62 आणि 72 आणि 123 यांचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। ठीक आहे, सो आय होप की इथपर्यंत तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की राष्ट्रपतीचे घटनेतील स्थान कोणते, तर ते भाग 5 मधील संघ सरकार, प्रकरण 1 कार्यकारी विभाग आणि राष्ट्रपती संदर्भाची कलम 52 ते 62 व 72। ठीक आहे, सो आपण घटनेतील जे 25 भाग आहेत त्यावर सुद्धा लेक्चर कंडक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा ह्या संबंधी आपण चर्चा केली होती। त्याचप्रकारे कलम पाठांतर सिरीजमध्ये राष्ट्रपतीशी संबंधित सर्व कलमांचा आपण आढावा घेतलेला आहे, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्ही ते लेक्चर बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या। ठीक आहे, कारण आपण स्टेप बाय स्टेप आपल्या ह्या MPSCच्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेसाठी जो समग्र अभ्यास आहे तो स्टेप बाय स्टेप इथे या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। ठीक आहे, सो त्यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे राष्ट्रपतीची निवडणूक। ठीक आहे, सो राष्ट्रपतीची निवडणूक या संदर्भात काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं लक्षात असणं गरजेचं आहे। मग सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की राष्ट्रपतीची निवडणूक या संदर्भात जे संबंधित कलम कोणता आहे तर कलम 54। ठीक आहे, कलम 54 लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्यानंतर मग आपण बघूया वन बाय वन की राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती निर्वाचक मंडळाकडून होत असते। राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती एका निर्वाचक मंडळाकडून होत असते आणि ती कशा पद्धतीने असते तर बघा, प्रमाणशीर पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती थेट प्रत्यक्ष मतदान पद्धतीने होत नाही किंवा लोकांकडून राष्ट्रपती निवडला जात नाही, तर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत राष्ट्रपतीची निवडणूक होते। ठीक आहे, मग आपल्याला हा जो पॉईंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे की राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती निर्वाचन मंडळाकडून होते। एक मंडळ असतं, त्याच्यामध्ये काही सदस्यांचा समावेश असतो आणि त्यांच्याकडून राष्ट्रपतीची निवडणूक होते आणि मग ही जी निवडणूक आहे प्रमाणशीर पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार होते। ठीक आहे, मग आपल्याला राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो किंवा मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण सहभागी होतं किंवा कोण भाग घेऊ शकतो हा पॉईंट पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी काही बाबतीत आयोग आपल्याला फसवू शकतो, सो
त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की बघा की राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये फक्त या शब्दावर आधी कॉन्सन्ट्रेट करा की फक्त म्हणजेच यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग फक्त म्हणजेच कोण, तर संसदेच्या दोन्ही गृहातील निर्वाचित सदस्य. ठीक आहे, बघा संसदेच्या दोन्ही गृहातील जेव्हा उद्देश येतो किंवा उल्लेख येतो त्यावेळी काय, तर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचा संबंध असतो. ठीक आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा की निर्वाचित सदस्य म्हणजे काय, की ते संसदेमध्ये निवडून आलेले आहेत. निवडणूक प्रक्रियेद्वारा ते संसदेमध्ये निवडून आलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये काही निर्वाचित सदस्य असतात आणि काही नामनिर्देशित सदस्य असतात. तर निर्वाचित म्हणजे जे प्रत्यक्ष मतदान पद्धतीने, ठीक आहे, लोकसभेवर निवडून आलेले असतात आणि राज्यसभेवर जे आहेत ते अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून दिलेले असतात. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर मग बघा की राज्य विधानसभांतील निर्वाचित सदस्य. ठीक आहे, सर्वप्रथम कोण, तर संसदेच्या दोन्ही सभागृहातील जे निर्वाचित सदस्य आहेत त्यांचा समावेश या निर्वाचन मंडळामध्ये होतो, म्हणजेच ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. त्यानंतर राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य म्हणजे प्रत्येक राज्याची जी विधानसभा आहे आणि त्यामध्ये जे निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य आहेत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभामधील जे निर्वाचित सदस्य आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की दिल्ली आणि पुदुचेरी या ठिकाणी विधानसभा आहेत, बरोबर. सो मग या विधानसभेमधील जे निर्वाचित सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात, म्हणजेच निर्वाचन मंडळामध्ये सहभागी होतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे या तीन स्टेटमेंट लक्षात ठेवायच्या आणि या तीन स्टेटमेंटमधीलच सदस्य काय आहेत, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. सर्वप्रथम संसदेचे निर्वाचित सदस्य, राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य, त्यानंतर दिल्ली व पुदुचेरी येथील विधानसभांचे निर्वाचित सदस्य. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणताही नामनिर्देशित सदस्य सहभागी होत नाही. त्याचप्रकारे राज्य विधान परिषदांचे म्हणजे ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत त्या विधान परिषदांचे सदस्य या निवडणुकीत सहभागी होत नाहीत. ठीक आहे, तर बघा मग आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी दिल्ली व पुदुचेरीचे विधानसभेतील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात, ही जी तरतूद आहे ही 70वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. ठीक आहे, मग आणि 1 जून 1995 पासून ती लागू करण्यात आली. घटनादुरुस्ती कधीची आहे, 1992ची 70वी घटनादुरुस्ती आणि 1 जून 1995 पासून मग ती लागू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग ह्याच्या आधी 1 जून 1995च्या आधी फक्त संसदचे आणि राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्र होते, हे लक्षात घ्यायचं. कारण आता बघा या ठिकाणी आपल्याला एवढ्या गोष्टी माहीत झाल्यात. सो या ठिकाणी आयोगाला पण काय तर आपल्याला ट्रिकी क्वेश्चन विचारण्यासाठी स्कोप आहे. ठीक आहे, मग आयोग काय सांगू शकतो की जे दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे विधानसभातील सदस्य सुरुवातीपासूनच, ठीक आहे, घटनेचा जो अंमल झाला सुरू तेव्हापासूनच राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. तर ही स्टेटमेंट चुकीची होईल कारण त्याचा समावेश कधी करण्यात आलेला आहे, 70व्या घटनादुरुस्ती 1992 अन्वये. ठीक आहे, आणि 1 जून 1995 पासून ते लागू झालं. ठीक, सो ही गोष्ट इथं काळजीने लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण सहभागी होत नाही. ठीक आहे, आपण बघितलं की ज्या निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण सहभागी होतं. मग आता राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होत नाही, तर बघा संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य म्हणजे आपण बघू शकतो की लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे सदस्य राष्ट्रपती म्हणजे 2 सभासदांना काय करू शकतो, नामनिर्देशित करू शकतो. आणि जे राज्यसभेवर 12 सदस्यांचे नामनिर्देशन राष्ट्रपती करतो तर ते सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. त्यानंतर राज्य विधानसभांचे जे नामनिर्देशित सदस्य असतात ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. नेक्स्ट, विधान परिषदेतील विधान परिषदेतील निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होत नाही. त्यानंतर दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं की संसद
राज्य विधानसभा आणि दिल्ली पुदुचेरी यांच्या विधानसभा येथील फक्त आणि फक्त निर्वाचित सदस्य म्हणजे ज्यांना निवडून दिलं गेलं आहे तेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग बघा, एक महत्त्वाची स्टेटमेंट आपल्याला जी लक्षात घेणं गरजेचं आहे की जेथे विधानसभा विसर्जित झालेली असेल आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीपूर्वी विसर्जित विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका झाल्या नसतील तेथे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सदस्य पात्र ठरत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी विधानसभा काय केलेली आहे, विसर्जित केलेली आहे आणि राष्ट्रपतींच्या निवडणूक पूर्व म्हणजे आधी तिथे विसर्जित विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका झाल्या नसतील, ठीक आहे, मग तेथील सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. कारण आयोग कधी कधी म्हणजे जेव्हा आपण राज्यसेवेचा विचार करतो तर आयोग खूप सारे प्रश्न हे स्टेटमेंटमध्ये विचारतो. थोडेसे डीप लेवलला आयोग प्रश्न विचारत असतो. सो अशा स्टेटमेंटमध्ये आयोग कधी कधी आपल्याला फसवतो. सो या गोष्टी इथे आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आपण बुक वाचताना आपल्याला चांगल्या प्रकारे कधी कधी PYQचं ॲनालिसिस नसतं किंवा ज्या नोट्स असतात त्या कधी कधी आपण काय करतो की भले मोठे सेंटेन्स असतात थोडेसे ते डीप लेवलने अंडरस्टँडिंग करण्याची गरज असते. सो कधी कधी ते स्किप होऊ शकतात आपल्याकडून. ठीक आहे. म्हणून या लेक्चरमध्ये तुम्ही असे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. आता राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जी आहे ही कलम 55 मध्ये दिलेली आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे की राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही आपल्या घटनेमध्ये आयर्लंडच्या घटनेतून घेतलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही तरतूद जी आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आयर्लंडच्या घटनेतून घेतलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. मग बघा, या ठिकाणी जेव्हा आपल्याला माहिती आहे की विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य आहेत हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग होतात. मग यांच्या मतांचे मूल्य काय? ठीक आहे. मग बघा, विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य जे आहे ते राज्याची लोकसंख्या भागिले राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य. बघा लक्षात ठेवा, इथे शब्दसुद्धा निर्वाचित आहे. मग इथे फक्त असं जर दिलं की राज्य विधानसभेतील सदस्य असा जर शब्दप्रयोग केला तर ते चुकीचं ठरेल इथे. कारण राज्य विधानसभेचे सदस्य निर्वाचितही असू शकतात आणि नामनिर्देशितसुद्धा असू शकतात. मग आपल्याला इथे शब्द कोणता पाहिजे तर निर्वाचित हाच शब्द पाहिजे. म्हणून इथे तो सूत्र तयार होतो. तो कसा आहे की राज्याची लोकसंख्या आणि भागिले राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य गुणिले 1/1000 यामधून जे पण आपल्याला उत्तर येतं ते एका विधानसभा सदस्याच्या मताचे मूल्य असतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मग जे रिसेंटली राष्ट्रपतींची निवडणूक झाली, ठीक आहे, 2022 मध्ये. सो त्यावेळी आपल्याला माहिती पाहिजे की प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातील जे सदस्य आहेत की ज्यांनी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला सो त्या सदस्यांचे मूल्य किती होते, सर्वात जास्त मूल्य कोणत्या राज्याचे होते. ठीक आहे. त्यानंतर मग ह्या ज्या घडामोडी आहेत त्यासुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. सो नक्कीच त्या करंटच्या भागामधून तुम्ही करून घ्या. त्यानंतर बघा की राज्य विधानसभा सदस्यांचे झाले तर आता संसद सदस्यांच्या मतांचे मूल्य कशा पद्धतीने काढले जातं. ठीक आहे. हे सुद्धा आपण बघू. मग बघा, सर्व राज्यांतील निर्वाचित विधानसभा सदस्यांचे मतांचे मूल्य म्हणजे आपल्या भारतामधील जे सर्व राज्य आहेत आणि त्यातील जे सर्व विधानसभा सदस्य आहेत त्यांच्या मतांचे जे एकूण मूल्य येतं, ठीक आहे, एकूण मूल्य येतं त्याला संसदेच्या दोन्ही गृहातील निर्वाचित सदस्यांच्या संख्येने भागलं तर संसद सदस्यांच्या मतांचे मूल्य मिळते. आणि ही सूत्र अशीच्या अशी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघा, मग हे जे आपण आधी बघितलं की संसद सदस्यांनी विधानसभा सदस्यांच्या मतांचे मूल्य बघितले. मग आता राष्ट्रपतीला जर निवडून यायचं आहे तर निवडून येण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक मतांची संख्या किती पाहिजे तर किती पाहिजे तर एकूण वैध मते, राष्ट्रपतीची एकूण जी वैध मते आहेत, ठीक आहे, म्हणजे राज्य विधानसभा, त्यानंतर संसद, त्यानंतर दिल्ली आणि पुदुचेरी यातील सर्व निर्वाचित सदस्य जे आहेत ते त्यांची एकूण वैध मते आणि भागिले 1 म्हणजेच काय निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींची संख्या किती असणार आहे, एकच राष्ट्रपती निवडणार आहेत +1, बरोबर. एवढं हा जो भागाकार येईल त्याच्यात 1 मिळून जी संख्या येईल, ठीक आहे, तर ती
त्या राष्ट्रपतीला निवडून येण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक मतांची संख्या होईल. बरोबर, ठीक आहे. म्हणजे काय, तर एकूण जे आवश्यक वैध मते किती पडली, 100 मते वैध आहेत. बरोबर. सो भागिले काय आपण केलं, तर एक निवडून देणारा राष्ट्रपती +1 म्हणजे हे किती होतात, तर 2. सो यांचा उत्तर जर काढला आपण तर किती होतं, 50. बरोबर. आणि प्लस त्याच्यात 1 मिळवला तर किती होतात, 51. म्हणजेच काय, तर 51 मते वैध मते राष्ट्रपतीला मिळाली पाहिजेत, त्यावेळी काय होतं, राष्ट्रपती मग निवडून येतो. ठीक आहे. सो हा एक बेसिक इथे लक्षात ठेवायचा आहे आणि हे तिन्ही सूत्र आपल्याला प्रॉपर लक्षात ठेवायचे आहेत. ठीक. त्यानंतर मग पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बघा, निवडणुकीसंबंधी विवाद. म्हणजे राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे त्यासंबंधी काही विवाद उत्पन्न झाले तर त्यावर निर्णय देण्याचा जो काम आहे ते कोण करतं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. मग बघा, निवडणुकीसंबंधी विवाद जे आहेत त्या संदर्भात जो कलम कोणता आहे, तर कलम 71. घटनेतील कलम 71 हा निवडणुकीसंबंधी विवाद संबंधी तरतुदी व्यक्त करतो. मग ह्याच्यामध्ये जर आपण सर्वप्रथम पॉईंट बघितला की निवडणुका संबंधित सर्व शंका व विवाद यांची चौकशीवर निर्णय देण्याचे काम कोण करतं, तर सर्वोच्च न्यायालय करतं. ठीक आहे. निवडणुकीसंबंधित ज्या सर्व शंका आणि विवाद आहेत यांसंबंधीचे निर्णय देण्याचं कार्य कोण करतं, तर सर्वोच्च न्यायालय करत असतं. त्यानंतर बघा की हे जे निर्वाचन मंडळ आहे हे अपूर्ण होते. ठीक आहे. म्हणजे काही सदस्य जर निवडणुकीसाठी गैरहजर असतील आणि त्या कारणानं निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं, ह्या कारणावरून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही, अशी तरतूद कोण सांगतं, तर कलम 71 सांगतो. ठीक आहे. मग बघा, प्रश्न कसा येऊ शकतो की निर्वाचन मंडळ म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ अपूर्ण होते, या कारणावरून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही, ही जी तरतूद आहे घटनेतील कोणत्या कलमामध्ये व्यक्त केलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. मग कलम 71 त्याचं उत्तर असेल. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, तिसरा पॉईंट आहे की जरी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीची निवडणूक अवैध ठरवली तरी त्या निर्णयाच्या तारखेपर्यंत, म्हणजे ज्या तारखेला, म्हणजे राष्ट्रपती निवडणूक होऊन त्याच्यानंतर ज्या तारखेला सर्वोच्च न्यायालय ही जी निवडणूक अवैध ठरवेल, सो त्या तारखेपर्यंत राष्ट्रपतींनी केलेली कृती जी आहे ती अवैध ठरत नाही. ठीक आहे. ती कृती अवैध ठरत नाही, तर तिचा प्रभाव जो आहे तो कायम राहतो. म्हणजे राष्ट्रपतीने त्याच्या आधी एखादी कृती केली असेल, ठीक आहे, एखादा निर्णय घेतला असेल, तर तो निर्णय अवैध ठरत नाही. ते फक्त राष्ट्रपतीचा पद अवैध ठरतं, परंतु त्यांनी केलेली कृती कायम राहते. ह्या 3 गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत आणि या तरतुदींचा संबंध कलम 71 मध्ये येतो आणि त्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी विवादामध्ये येतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा की आत्तापर्यंतच्या राष्ट्रपतींच्या निवडणुका. ठीक आहे. हा भाग सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत किती राष्ट्रपती झाले, त्यांचे निवडणूक वर्ष कोणते आणि त्यांचे विरोधी कोणते. ठीक आहे. हे आपण लक्षात घेऊ. तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की 1952ला राष्ट्रपतीची निवडणूक झाली आणि त्यावेळी भारताचे राष्ट्रपती कोण झाले, तर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. मग त्यावेळी त्यांचे अपोजिशनला किंवा जे अपोजिट पार्टीला कोण होते, तर KT शहा होते. ठीक आहे. विजयी झाले राजेंद्र प्रसाद 1952. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1957ला सुद्धा पुन्हा राष्ट्रपती म्हणून कोण विजयी झाले, तर राजेंद्र प्रसादच झाले. आणि मग त्यावेळी त्यांचे विरोधी कोण होते, तर NN दास हे त्यांचे विरोधी होते. आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतीच्या निवडणूक इतिहासामध्ये फक्त राजेंद्र प्रसादच यांनाच 2दा राष्ट्रपती होण्याचा मान मिळालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर मग 1962. ठीक आहे. इथे फक्त मी वर्ष लिहिलेले आहेत कारण आपल्याला माहिती आहे की सगळी 1900ची आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे 52ला राजेंद्र प्रसाद होते, 57ला सुद्धा पुन्हा राजेंद्र प्रसाद निवडून आले. मग 62ला S राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1962ला S राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून ते विजयी झाले आणि त्यांचे विरोधी कोण होते, तर चौधरी हरिराम हे काय होते, तर विरोधी होते. त्यानंतर मग 67च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये 1967च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये झाकीर हुसेन हे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले किंवा विजयी झाले. ठीक आहे. कोण, झाकीर हुसेन. आणि त्यावेळी त्यांचे जे विरोधी होते ते कोण होते, तर के सुब्बाराव. झाकीर हुसेनचे विरोधी कोण होते, के सुब्बाराव. त्यानंतर बघा, मग
1969मध्ये म्हणजेच काय होतं की झाकीर हुसेन यांचा पदावर असताना मृत्यू झाला. ठीक आहे. मग त्यानंतर 1969मध्ये राष्ट्रपती निवडणूक पुन्हा झाली. मग त्यावेळी व्ही गिरी, ठीक आहे, व्ही गिरी यांची राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. ठीक आहे. मग त्यावेळी त्यांचे जे विरोधी होते ते एन संजीवन रेड्डी होते. ठीक आहे, एन संजीवन रेड्डी होते. तर बघा, जेव्हा झाकीर हुसेन यांची मृत्यू झाली त्यावेळी व्ही गिरी यांनी काय केलं तर प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु मग त्यांनी काय केलं, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी तिचा राजीनामा दिला उपराष्ट्रपती पदाचा आणि मग ते काय झाले तर राष्ट्रपती म्हणून निवडून आले. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा 1974ला मग फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आणि त्यावेळी त्यांचे विरोधी होते त्रिदेव चौधरी. त्यानंतर बघा 1977ला फखरुद्दीन अली अहमद यांचासुद्धा पदावर असताना मृत्यू झाला. मग त्यानंतर मग एन संजीवन रेड्डी हे काय झाले तर राष्ट्रपती निवडून आले आणि त्यावेळी ते बिनविरोध निवडून आले. ठीक आहे. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण तर एन संजीवन रेड्डी. त्याचप्रकारे आधी राष्ट्रपतीची निवडणूक हरलेले आणि त्यानंतर बिनविरोध राष्ट्रपती झालेले राष्ट्रपती कोण आहेत तर एन संजीवन रेड्डी, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा की 1982ला ग्यानी झैल सिंग हे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आणि त्यांच्या विरोधात HR खन्ना हे होते. नेक्स्ट 1987ला R व्यंकटरमण हे भारताचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांचे विरोधी होते व्ही कृष्ण अय्यर. 1992मध्ये शंकर दयाल शर्मा यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आणि त्यावेळी त्यांचे विरोधी होते जॉर्ज स्वेल. ठीक आहे. अशा पद्धतीने 1992 पर्यंतचे राष्ट्रपती आपण बघितले. त्यानंतर आपण जर बघितलं तर 1997मध्ये KR नारायण हे राष्ट्रपतीचे निवडणूक जिंकले आणि राष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यावेळी त्यांचे विरोधी होते TN शेषन हे त्यांचे विरोधी होते. नंतर बघा 2002मध्ये APJ अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आणि त्यांच्या विरोधी होत्या लक्ष्मी सहगल. ठीक आहे, लक्ष्मी सहगल या अब्दुल कलाम यांच्या विरोधी होत्या 2002ला. ठीक आहे, ते राष्ट्रपती झाले. त्यानंतर मग 2007ला पुन्हा राष्ट्रपती निवडणूक झाली. त्यावेळी प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्यावेळी यांचे विरोधी होते BS शेखावत. ठीक आहे. त्यानंतर बघा 2012ला प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आणि त्यावेळी त्यांचे विरोधी होते PA संगमा. त्यानंतर 2017ला रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आणि त्यांचे विरोधी होते मीरा कुमार. आणि रिसेंटली 2022मध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक झाली त्यामध्ये आपल्या राष्ट्रपती झाल्या द्रौपदी मुर्मू आणि त्यांचे विरोधी होते यशवंत सिन्हा. ठीक आहे. ही जी राष्ट्रपतीची निवडणूक आहे ही 16वी होती. ठीक आहे. आणि वैयक्तिक म्हणजे व्यक्ती म्हणून ज्या द्रौपदी मुर्मू आहेत या 15व्या राष्ट्रपती ठरल्या, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती होते. बरोबर. ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भाच्या ज्या घडामोडी आहेत त्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायच्या आहेत. मग जर आपल्याला हे जे राष्ट्रपती आहेत ते क्रमवारी लक्षात ठेवायचे झाले, ठीक आहे ना, कारण कधी कधी विचारू शकतात आपल्याला की मग पहिले म्हणजे समजा 5वे राष्ट्रपती कोणते, 6वे राष्ट्रपती कोणते, 8वे आणि 10वे राष्ट्रपती कोणते, असं जर आपल्याला विचारलं आणि पुढे नावं दिली तर त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपतींचा क्रम लक्षात पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी आपण काही ट्रिक बनवू शकतो. तर ट्रिक अशा पद्धतीने सुद्धा एक बनवू शकते, ती म्हणजे की गिरी. ठीक आहे, म्हणजे प्रसाद राधाकृष्णन आणि हुसेन. ठीक आहे, प्रसाद राधाकृष्णन आणि हुसेन. त्यानंतर व्ही गिरी. ठीक आहे. त्यानंतर मग अली. ठीक आहे, अली म्हणजे फखरुद्दीन जे महम्मद अली होते ते फखरुद्दीन अली महम्मद यांचा राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर मग संजीवन रेड्डी. ठीक आहे. त्यानंतर ग्यानी झैल सिंग म्हणजे सिंग. त्यानंतर व्यंकटरामन, मग शर्मा तर शंकर दयाल शर्मा. ठीक आहे. त्यानंतर मग नारायण. ठीक आहे, RK नारायण. मग अब्दुल कलाम. त्यानंतर मग बघा पाटील. ठीक आहे, प्रतिभाताई पाटील. पा म्हणजे पाटील. त्यानंतर मू म्हणजे कोण तर मुखर्जी, प्रणव मुखर्जी. त्यानंतर म्हणजे कोविंद आणि मू म्हणजे पुन्हा द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया
राष्ट्रपती पदासाठी पात्रता, म्हणजे आता राष्ट्रपती जर व्हायचं आहे तर आपल्या ठिकाणी कोणती पात्रता आवश्यक आहे हे आपण बघूया. मग यातून बघा यासंबंधी महत्त्वाचं कलम कोणतं आहे तर कलम 58. कलम 58 जे आहे राष्ट्रपतीच्या पात्रतेसंबंधी तरतुदी व्यक्त करतं. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर भारताचा राष्ट्रपती होणारा असेल तर त्या ठिकाणी तो देशाचा नागरिक पाहिजे. ठीक आहे, पहिली पात्रता काय आहे तर तो भारताचा नागरिक पाहिजे. त्यानंतर वयवर्ष 35 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. वयवर्ष 35 वर्ष पूर्ण पाहिजे. त्यानंतर तो लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यासाठी पात्र पाहिजे. ठीक आहे, लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र पाहिजे. ठीक आहे, आणि तो लाभाच्या पदावर नसावा. ह्या 4 पात्रता सुरुवातीला दिलेल्या आहेत. ठीक आहे, या पात्रता काय तर बघा, तो देशाचा नागरिक असावा, वयवर्ष 35 वर्ष पूर्ण केलेल्या पाहिजेत. त्यानंतर तो लोकसभेचा, जरी इथं स्टेटमेंटमध्ये राज्यसभा असेल तर ती चुकीची असणार आहे. ठीक आहे, तर राष्ट्रपती हा लोकसभेचा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. का अशी तरतूद दिलेली आहे? कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये जे प्रत्यक्ष लोकांकडून निवडून दिलेले उमेदवार असतात. ठीक आहे, त्यामुळं ही तरतूद इथे टाकलेली आहे. त्यानंतर बघा, लाभाच्या पदावर तो नसावा. मग लाभाच्या पद आहे त्याला कोणते कोणते पद अपवाद असणार आहेत तर बघा, लाभाच्या पदाला अपवाद असणारी पदं तर राष्ट्रपती लाभाच्या पदात येत नाही, उपराष्ट्रपती लाभाच्या पदामध्ये येत नाही, राज्यपाल आणि केंद्रीय किंवा राज्यमंत्री जे आहेत हे लाभाच्या पदामध्ये येत नाही. बरोबर. मग जर अशा पदांवर म्हणजे उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती जी असणार आहे ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्र असते, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, मग या राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या नामांकनासाठी कमीत कमी 50 उमेदवारांनी प्रस्तावित करणे गरजेचे असते आणि किमान 50 मतदारांनी त्यास अनुमोदन दिले पाहिजे. ठीक आहे, ही पण एक महत्त्वाची पात्रता आहे किंवा ही एक अट आहे. बरोबर. काय तर ज्याला कोणाला राष्ट्रपतीच्या नामांकन भरायचं आहे त्याला 50 उमेदवारांनी प्रस्तावित करणं गरजेचं आहे आणि त्यास अजून 50 उमेदवारांनी अनुमोदन देणं गरजेचं आहे. ही सुद्धा स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा की राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी जी अनामत रक्कम म्हणजे आपण तिला डिपॉझिट म्हणतो ती किती तर 15,000 रुपये रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवायची असते. कुठे तर रिझर्व्ह बँकेमध्ये डिपॉझिट जमा करायचे असते. आणि इथे लक्षात ठेवायचं की जेव्हा एकूण मतं मिळतात त्या निवडणुकीमध्ये त्या मतांच्या 1/6 म्हणजेच 1/6 पेक्षा जर कमी मते मिळाली तर ती डिपॉझिट काय होते जमा होते, परत मिळत नाही. ठीक आहे, सो ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. 1/6 हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. ठीक आहे, मग बघा त्याच्यानंतरचा पॉईंट आहे राष्ट्रपतींची शपथ. आता राष्ट्रपती पदावर नियुक्ती झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला काय करावे लागते शपथ घ्यावी लागते आणि त्या शपथेचा नमुना हा घटनेतील कलम 60 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, मग बघा या शपथीमधील कोणत्या कोणत्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तर बघा, जी राष्ट्रपतीला सोपवणारी जी कार्य आहेत ती प्रामाणिकपणे पार पाडणे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी घटना व कायदा यांचं जतन करणं, संरक्षण करणे व ते सुरक्षित ठेवणे हे राष्ट्रपतींची म्हणजे ही महत्त्वाची शपथ राष्ट्रपती घेतात. ठीक आहे, त्यानंतर मग लोकसेवा व कल्याण या बाबी राष्ट्रपतींच्या शपथीमध्ये येतात. ठीक आहे, सो बघा हा जो पॉईंट आपण स्टार केलेला आहे यावर प्रश्न विचारले म्हणजे घटनेचा संरक्षक कोण आहे तर राष्ट्रपती त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या व्यक्ती घटनेची संरक्षणाची शपथ घेतो असं होतं आणि त्याचं उत्तर काय होतं राष्ट्रपती. त्यानंतर बघा राष्ट्रपतींना शपथ कोण देतो तर राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ठीक आहे, पण जर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जर अनुपस्थित असतील तर त्यांच्या अनुपस्थित सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देण्याचं कार्य करतो. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी फॅक्च्युअल आहेत आणि त्या जशा तशा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आणि त्याशिवाय पर्याय नाही कारण आयोग राष्ट्रपती या चॅप्टरवर प्रश्न विचारत असतो आणि बऱ्याचशा फॅक्च्युअल गोष्टींवर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. सो आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी हा जो राष्ट्रपती प्रकरण आहे हा चांगल्या प्रकारे तयार करून ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा
राष्ट्रपती पदाच्या अटी, ठीक आहे. आता राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आल्यावर कोणत्या कोणत्या अटी राष्ट्रपतींना पालन करावं लागतं ते आपण बघूया. आणि ह्याची जी तरतूद आहे कलम 59 मध्ये दिलेली आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं. मग बघा, राष्ट्रपती जो आहे किंवा जो व्यक्ती राष्ट्रपती पदावर निवडून येईल तो संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा किंवा नको, ठीक आहे. मग म्हणजेच काय, जर तो राज्य विधिमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य असेल तर ज्या दिवशी राष्ट्रपती पद तो ग्रहण करेल त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून त्याने म्हणजे ते सदस्यत्व म्हणजेच संसदेचं किंवा राज्य विधानसभेचं सदस्यत्व आहे ते सोडले आहे असे मानले जाईल, ठीक आहे. म्हणजे त्याचा त्याने राजीनामा दिला असेल हे मानलं जाईल आणि मगच त्याला राष्ट्रपतीपदी नियुक्ती केली जाईल, हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्याकडे लाभाचे पद नसावे. त्यानंतर राष्ट्रपतींना जे निवासस्थान नियुक्त केलेलं असतं त्यांना ते बिन भाडे त्यांना त्याचा वापर करता येईल किंवा असा त्याचा अधिकार आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींचे वेतन भत्ते आणि सवलती ठरवण्याचं काम कोण करतात तर संसद करते, ठीक आहे. राष्ट्रपतीचे वेतन भत्ते आणि सवलती ठरवण्याचं कार्य संसदेकडून केलं जातं आणि राष्ट्रपतींच्या कार्यकालामध्ये ह्या वेतन भत्ते कमी करता येत नाही. जेव्हा राष्ट्रपतीचा कार्यकाल चालू असतो त्यावेळी हे वेतन भत्ते कमी करता येत नाही. त्यानंतर बघा की राष्ट्रपतींना विशेष अधिकार व काही सवलती व संरक्षण आहेत. आपल्या राष्ट्रपतींना, भारताच्या राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार, काही सवलती दिलेल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या ते आपण बघून घेऊया. तर बघा, अधिकृत कामाबाबतीत त्यांना कायदेशीर जबाबदारीपासून वैयक्तिक संरक्षण आहे. म्हणजे राष्ट्रपतींना कायदेशीर जबाबदारीपासून काही संरक्षण देण्यात आलेलं आहे. मग काय तर बघा, राष्ट्रपतींच्या कार्यकालामध्ये त्यांच्या व्यक्तिगत कृतीबाबत फौजदारी प्रक्रियेपासून त्यांना संरक्षण आहे. बघा, राष्ट्रपतींना त्यांच्या व्यक्तिगत कृतीबाबत त्यांचा जो असलेला कार्यकाल आहे यामध्ये फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना अटक व तुरुंगात ठेवता येत नाही, ठीक आहे. परंतु जरी राष्ट्रपतींना फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण दिलं असेल तरी त्यांना दिवाणी प्रक्रियेतून संरक्षण दिलेलं नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. मग बघा की 2 महिन्याची सूचना देऊन, बघा 2 महिन्याची सूचना देऊन व्यक्तिगत कृतीसाठी त्यांच्या विरुद्ध कार्यकालात, म्हणजे त्यांचा जो कार्यकाल आहे त्या कार्यकालात सुद्धा दिवाणी प्रक्रिया सुरू करता येतं, ठीक आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची. त्यानंतर आपण राष्ट्रपतींचा कार्यकालासंबंधी ज्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊ. तर राष्ट्रपतींचा जो कार्यकाल असतो तो 5 वर्षाचा असतो. म्हणजे ज्या दिवशी राष्ट्रपतींची नियुक्ती होते त्या दिवसापासून, ठीक आहे, राष्ट्रपतींचा कार्यकाल जो आहे तो 5 वर्षाचा असतो. परंतु त्याआधी राष्ट्रपती हा उपराष्ट्रपतींना राजीनामा देऊ शकतात. राजीनामा जो आहे तो उपराष्ट्रपतींना देऊन आपले पदत्याग करू शकतात किंवा राष्ट्रपतींवर महाभियोगाने त्यांची पदच्युती केली जाऊ शकते, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर राष्ट्रपती जे आहेत ते कितीही वेळा पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरतात, ठीक आहे. राष्ट्रपती जे आहेत हे कितीही वेळा पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरतात आणि यासंबंधीचे कलम आहे कलम 57, ठीक आहे. राष्ट्रपती कितीही वेळा पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. ठीक. त्यानंतर बघा की त्यांच्यानंतर म्हणजे राष्ट्रपतीनंतर पदावर येणारा राष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत कार्यरत राष्ट्रपती त्यांच्या कार्यकालापेक्षा जास्त पदावर राहू शकतो, ठीक आहे. म्हणजे बेसिकली राष्ट्रपतींचा मूळ कालावधी कधी असतो 5 वर्षाचा असतो. मग राष्ट्रपतींचा कालावधी कमी कधी होऊ शकतो, म्हणजे कमी कालावधी कधी असतो तर जेव्हा राष्ट्रपती मुदतपूर्व राजीनामा देतात किंवा महाभियोग लावून त्यांच्यावर पदच्युती केली जाते किंवा, ठीक आहे, या 2 काळामध्ये राष्ट्रपती कार्यकालाच्या आधीच काय करू शकतात, आपले पद त्याग करू शकतात किंवा पद त्यांना सोडावं लागतं. परंतु अधिक काळ कधी राहतात तर ज्या नंतर म्हणजे राष्ट्रपतींच्या कालावधी संपल्यानंतर त्यांच्या पदावर येणारा जो राष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत तो स्वीकारत नाही, ठीक आहे, जरी काळ उलटून गेला, कार्यकाळ समाप्त झाला आणि जोपर्यंत नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकारत नाही तोपर्यंत जे कार्यरत राष्ट्रपती असतात तेच राष्ट्रपती म्हणून कार्य करतात, ठीक आहे. या ठिकाणी उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचे कार्य करण्याची मुभा भेटत नाही किंवा त्यांना तिथे अधिकार नाही, ठीक आहे. म्हणजेच काय तर जुने राष्ट्रपती त्यानंतर येणारे नवीन राष्ट्रपती यांच्यामधला जो अवकाश असतो तो भरून काढण्यासाठी ही तरतूद घटनेमध्ये केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं की आय होप तुम्हाला हे समजलं असेल.
त्यानंतर मग राष्ट्रपतींवर जो महाभियोग आहे त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊ. तर बघा महाभियोग, ठीक आहे. सो महाभियोग ही जी तरतूद आहे घटनेमधील कलम 61 मध्ये दिलेली आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग ही जी तरतूद आहे घटनेमधील कलम 61 मध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला माहीत असावं की राष्ट्रपतीवर जो महाभियोग चालवला जातो ही जी तरतूद आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिकेच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग बघा राष्ट्रपतींवर कोणत्या कारणामुळे महाभियोग चालवला जातो. राष्ट्रपतीमुळे कोणत्या कारणामुळे म्हणजे कारण काय की ज्याने राष्ट्रपतींवर महाभियोग चालला असेल तर घटनेमध्ये फक्त राज्यघटनेचा भंग केला असाच शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे राष्ट्रपतींनी जर राज्यघटनेचा भंग केला तर त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येईल. परंतु घटनेमध्ये या म्हणजे राज्यघटनेचा भंग म्हणजे नेमकी काय याची व्याख्या केलेली नाही. मग आयोग आपल्याला काय इथे प्रश्न काय स्टेटमेंट बनवू शकतो की राज्यघटनेचा भंग याची व्याख्या घटनेमध्ये केलेली आहे. ठीक आहे, असं स्टेटमेंट बनवतो. मग योग्य की अयोग्य ते ओळखायचं तर ते अयोग्य असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे त्या पॉईंटवर अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारू शकतो या पॉसिबिलिटीज लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा मग ही जी महाभियोगाची प्रक्रिया असते ती कशी असते ते आपण बघूया. ठीक आहे, हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की महाभियोगाची जी प्रक्रिया आहे ती अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. महाभियोगाची जी प्रक्रिया आहे ती एक अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. मग बघा महाभियोगासाठी जो आरोपपत्र आहे तो फक्त संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडला जातो. ठीक आहे, राष्ट्रपतींच्या महाभियोगासाठी जो आरोपपत्र मांडला जाईल तो फक्त आणि फक्त संसदेच्या कोणत्याही सभागृहात म्हणजे एकतर तो राज्यसभेमध्ये मांडला जाईल. ठीक आहे, किंवा मग तो लोकसभेत मांडला जाईल. ठीक आहे, परंतु इतरत्र कुठे तो मांडला जाणार नाही. ठीक आहे, मग बघा ज्या सभागृहात ते मांडले जाईल त्या सभागृहातील 1/4 सदस्यांची आरोपपत्रावर स्वाक्षरी आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या सभागृहात आरोपपत्र मांडायचं आहे त्या सभागृहातील म्हणजे ते राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्यातील 1/4 सदस्यांनी त्या आरोपपत्रावर सर्वप्रथम स्वाक्षरी केली पाहिजे तरच ते ठराव त्यामध्ये मांडण्यासाठी पात्र होते. ठीक आहे, आणि काय तर आरोपपत्र सभागृहात मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींना 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. राष्ट्रपतींना 14 मग इथे 14चा काय होतो 1 महिना होऊ शकतो 2 महिने होऊ शकतात. ठीक आहे, परंतु 14 दिवसांची नोटीस राष्ट्रपतींना द्यावी लागते आणि 1/4 सदस्यांची स्वाक्षरी लागते. ठीक आहे, या गोष्टी इथे आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा की त्या सभागृहात ते जे आरोपपत्र आहे किंवा महाभियोगाचा ठराव जो आहे तो 2/3 बहुमताने सहमत होणे गरजेचं आहे. 2/3 बहुमताने संमत होणं गरजेचं आहे. आणि जर 2/3 बहुमताने संमत झाला तर तो मग काय केला जातो दुसऱ्या सभागृहात पाठवला जातो. ठीक आहे, मग दुसऱ्या सभागृहामध्ये त्याची काय होते सखोल चौकशी होते. दुसऱ्या सभागृहामध्ये त्याची सखोल चौकशी केली जाते आणि मग ह्या चौकशीच्या वेळी राष्ट्रपतींना उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. या चौकशीच्या वेळी राष्ट्रपतींना उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आणि मग जर दुसऱ्या सभागृहातही तो महाभियोगाचा ठराव जो आहे तो 2/3 बहुमताने जर संमत झाला तर त्यावेळी मग राष्ट्रपतींना पदच्युत केलं जातं. आणि आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ही महाभियोगाची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. यामध्ये जे 14 दिवसांची नोटीस 1/4 सदस्यांची स्वाक्षरी 2/3 बहुमत या गोष्टी आपल्याला प्रॉपर लक्षात ठेवायच्या आहेत. आणि लक्षात ठेवायचं की ते फक्त संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकतं. ठीक आहे, मग यानुसार आपण पुढच्या गोष्टी लक्षात घेऊ ते म्हणजे की राष्ट्रपतींच्या महाभियोगात कोण सहभागी होतं. ठीक आहे, मग इथे आपल्याला लगेच क्लिक झाला पाहिजे जर ते फक्त आणि फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडलं जातं मग या राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये जे सहभागी होणारे व्यक्ती कोण असतील तर ते फक्त आणि फक्त संसदेचे सदस्य असतील. मग या ठिकाणी संसदेचे निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य
राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये भाग घेतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. या व्यतिरिक्त कोणीही राष्ट्रपतींच्या महाभियोगात भाग घेत नाही. कारण एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की सभागृहामध्ये कुठलीही गोष्ट जी संमत करायची असते ती त्या सभागृहाच्या सदस्यांच्या मताने होते, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की जो सदस्य त्या सभागृहाचा सदस्य असतो, ठीक आहे, तोच त्यामध्ये मतदान करू शकतो. ठीक आहे. सो राष्ट्रपतीची निवडणूक जी होती त्या ठिकाणी निवडणूक भरवली जायची. ठीक आहे, निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. परंतु महाभियोगाचा ठराव जो असतो तो संसदेमध्ये मांडला जातो आणि मग संसदेमध्ये मांडल्या कारणामुळं संसदेचे सदस्य त्यावर मतदान करतात. ठीक आहे. राज्य विधानसभा किंवा विधान परिषद किंवा दिल्ली आणि पुदुचेरीचे जे सदस्य असतात ते संसदेचे सदस्य नसतात, ते त्या राज्याचे सदस्य असतात, बरोबर. म्हणून त्यांना संसदेमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही आणि म्हणून ते राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये सहभागी होत नाही. हे त्याच्यामागचं कारण आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या 2 स्टेटमेंट जे आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या की जरी संसदेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होत नसले तरी ते महाभियोगात सहभागी होतात. ठीक आहे, आपण आत्ताच पाहिलं. त्यानंतर बघा, जरी राज्य विधानसभेचे आणि दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे जे सदस्य आहेत, ठीक आहे, निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होत असले तरी महाभियोगात सहभागी होत नाही. सो ह्या दोन्ही स्टेटमेंट आहेत तशा लक्षात ठेवायच्या आहेत. परंतु लक्षात ठेवताना आपल्याला काही गोष्टींचं भान पाहिजे की आयोग याच्यामध्ये इंटरचेंज करून देऊ शकतो. सो जेव्हा पण आपण एक्झाममध्ये अशा पद्धतीची स्टेटमेंट आली आणि ती वाचली तर ती सर्वप्रथम बरोबर आहे का ही खात्री करायची आणि मगच योग्य पर्यायाला हात घालायचा आहे किंवा योग्य पर्याय टिक करायचा आहे. घाईमध्ये जर आपण केलं तर पर्याय चुकू शकतो. ठीक आहे, ही काळजी प्रत्येकाने घ्यायची. त्यानंतर मग पुढचा पॉईंट जो आहे तो बघा की राष्ट्रपतीचे पद रिक्त असण्याची कारणं, भारताच्या राष्ट्रपतींचे पद रिक्त असण्याचे कारणं किंवा कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये भारताच्या राष्ट्रपतींचं पद हे रिक्त असू शकतं. ठीक आहे. मग सर्वप्रथम जर 5 वर्षाचा कार्यकाल राष्ट्रपतींचा संपला तर राष्ट्रपतीचं पद काय होतं, रिक्त होतं. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला त्यावेळेसुद्धा राष्ट्रपतींचं पद काय होतं, रिक्त होतं. महाभियोग ठरवून राष्ट्रपतीला पदच्युत करण्यात आलं तर पद रिक्त होतं. त्यानंतर राष्ट्रपतींचा मृत्यू झाला, ठीक आहे, त्यावेळीसुद्धा काय होतं, राष्ट्रपतींचं पद रिक्त होतं. आणि इतर कारणांमुळे म्हणजेच राष्ट्रपती अपात्र झाले किंवा निवडणूक अवैध ठरवली तर त्या कारणामुळे काय होतं, राष्ट्रपतीपद हे रिक्त होतं. सो एकूण असे 5 प्रकार आहेत किंवा 5 कारणं आहेत की ज्यावेळी राष्ट्रपतींचे पद रिक्त होऊ शकतं. मग आता एक महत्त्वाची कन्सेप्ट इथे लक्षात घ्यायची किंवा महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा तो म्हणजे बघा, जर कार्यकाल संपल्यामुळं म्हणजेच काय तर 5 वर्ष हा जो कालावधी आहे तो संपल्यामुळं राष्ट्रपतीपद रिक्त होत असेल. ठीक आहे, कार्यकाल संपल्यामुळं म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाल संपला आणि राष्ट्रपतीपद रिक्त होत असेल तर नवीन राष्ट्रपतींची निवडणूक कार्यरत राष्ट्रपतीच्या कार्यकाल संपण्यापूर्वीच घेतली पाहिजे. म्हणजेच की आता राष्ट्रपतींचा कार्यकाल संपण्यासाठी 6 महिने बाकी आहेत. सो त्यावेळीच काय केलं जातं तर दुसऱ्या म्हणजे पुढील राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी निवडणुका घेण्याचे प्रोव्हिजन केली जाते. म्हणजेच ज्यावेळी जुन्या राष्ट्रपतींचा कार्यकाल संपतो आणि लगेचच मग काय केले जाते तर नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. परंतु जर ही निवडणूक होण्यासाठी काही कारणास्तव विलंब झाला, ठीक आहे, म्हणजेच राष्ट्रपतीचा कार्यकाल संपल्यावरही ती निवडणूक शक्य झाली नाही तर मग त्यावेळी नवीन राष्ट्रपती पद धारण करेपर्यंत म्हणजे निवडणूक होऊन नवीन राष्ट्रपती पद धारण करेपर्यंत जो कार्यकाल संपलेला जो राष्ट्रपती असतो तोच त्याच्या कार्यकालापेक्षा जास्त काळावर पदावर राहतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे बघा, जर आपले जे माजी राष्ट्रपती जे रामनाथ कोविंद आहेत, बरोबर, तर यांच्यानंतर जी निवडणूक घेण्यात आली ती त्यावेळी विजयी कोण झाल्या, मुर्मू. तर मग ही जी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यासाठी काही विलंब झाला असता, बरोबर. ठीक आहे, तर मग त्यावेळी जरी कोविंद यांचा कार्यकाल संपला असला तरी तेच द्रौपदी मुर्मू जोपर्यंत नियुक्त होत नाही किंवा पदावर हजर होत नाही तोपर्यंत रामनाथ कोविंद हेच भारताचे राष्ट्रपती राहिले असते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग बघा, या परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीची कार्य पार पाडण्याची संधी मिळत नाही. कधी,
जर कार्यकाळ संपल्यामुळं राष्ट्रपतीचं पद रिक्त होतं आहे आणि नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती होण्यासाठी विलंब लागतो आहे आणि त्यामध्ये जो अवकाश निर्माण होतो सो त्या काळासाठी जो कार्यरत माजी राष्ट्रपती असतो, ठीक आहे, तोच काय होतं राष्ट्रपतीपद भूषवतो. या ठिकाणी उपराष्ट्रपतीला काय केलं जातं तर उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचं कार्य पार पाडण्याची संधी मिळत नाही किंवा त्यांना तो अधिकार नसतो. ठीक आहे. मग इतर 4 प्रकार म्हणजे कोणते तर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, राष्ट्रपतींचा वर महाभियोग चालवण्यात आला किंवा राष्ट्रपतींचा मृत्यू झाला किंवा इतर कारणामुळे म्हणजे अपात्र ठरली निवडणूक, राष्ट्रपतींचं पद अपात्र ठरलं, राष्ट्रपतींची निवडणूक अवैध ठरवली, तर ह्या कारणांमध्ये उपराष्ट्रपती म्हणजे ह्या कारणामध्ये जे राष्ट्रपतीपद रिक्त होतं त्यावेळी भारताचा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पडतो. ठीक आहे. मग आपल्याला इथे लक्षात पाहिजे की कोणत्या परिस्थितीत उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतो आणि कोणत्या परिस्थितीत तो राष्ट्रपतीचे कार्य पाडू शकत नाही. ठीक आहे. या गोष्टी पण आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. कारण डिफिकल्टी लेवल आयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या कन्सेप्टवर आयोग ट्रिकी स्टेटमेंट देऊन आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण आपण फसायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि राष्ट्रपतींना वेगवेगळे अधिकार आहेत. बरोबर. कार्यकारी अधिकार आहेत, कायदेशीर अधिकार आहेत, न्यायिक अधिकार आहेत, आर्थिक अधिकार आहेत, आंतरराष्ट्रीय अधिकार आहेत, त्यानंतर आणीबाणी विषयक अधिकार आहेत, नकारात्मक अधिकार आहेत, ठीक आहे, अध्यादेश अधिकार आहेत, हे सर्व त्यानंतर शिक्षेस माफ करण्याचे अधिकार आहेत. बरोबर. तर हे सर्व राष्ट्रपतींचे अधिकार आपण 1 बाय 1 काय करूया कव्हर करून घेऊया. ठीक आहे. सो आत्तापर्यंत जेवढा पण पार्ट आपण कव्हर केलेला आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने काय केलेला आहे लक्षात घेतलेला आहे, त्याचे सर्व पॉईंट्स. ठीक आहे. जेवढे पण पॉईंट्स आपण यामध्ये घेतलेले आहेत ते सर्व महत्त्वाचे आहेत, त्यावर प्रश्न बनू शकतो, सो ते नीट अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य आणि सर्वप्रथम आपण राष्ट्रपतींची कार्यकारी अधिकार लक्षात घेऊया. राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार. मग बघा देशाचे जे सर्व कामकाज आहे ते औपचारिकदृष्ट्या राष्ट्रपतींच्या नावाने होते. औपचारिकदृष्ट्या सर्व जी कामे असतात ते राष्ट्रपतींच्या नावे होतात. बरोबर. मग त्यांच्या नावाने निघणारे जे आदेश व इतर सूचना असतात त्यांची सत्यता पडताळण्यासाठी राष्ट्रपती काय करतो नियमन करतो. तर हे सुद्धा राष्ट्रपतीचा कार्यकारी अधिकार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा मंत्री स्तरावर सर्व कार्याचे सुयोग्य वाटप करण्यासाठी नियमन करण्याचं कार्य राष्ट्रपतींचं आहे किंवा राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पंतप्रधान व इतर मंत्र्यांची नियुक्ती व त्यांची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. हे सुद्धा राष्ट्रपतीचा कार्यकारी अधिकार आहे. म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतो आणि इतर मंत्र्यांची पंतप्रधानांच्या सल्ल्याने नियुक्ती करतो. हे कार्यकारी अधिकार आहे आणि पंतप्रधान व मंत्री राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. त्यानंतर बघा राष्ट्रपती महान्यायवाद्याची जी नियुक्ती त्याचे वेतन भत्ते आणि पदच्युती संदर्भात निर्णय घेतो. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती महान्यायवाद्याची नियुक्तीसुद्धा करतो, त्याचे वेतन भत्तेसुद्धा ठरवतो आणि त्याची पदच्युतीसुद्धा राष्ट्रपतीकडून केली जाते. हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. मग बघा सर्वप्रथम लक्षात घ्या की आयोग यावर प्रश्न कसा विचारतो तर खालीलपैकी कोणते कोणते अधिकार राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार आहेत हे ओळखा किंवा मग कोणते कायदेकारी अधिकार आहेत हे ओळखा. मग आयोग किंवा स्टेटमेंट देईल आणि सांगेल की हा राष्ट्रपतींचा कायदेविषयक अधिकार आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला इथे प्रॉपर ओळखायचं आहे. ठीक. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर काही नियुक्त्या राष्ट्रपतींकडून केल्या जातात. ठीक आहे. काही नियुक्त्या राष्ट्रपतींकडून केल्या जातात ते म्हणजे बघा भारताचा जो कॅग आहे, ठीक आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यानंतर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. UPSCचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. त्यानंतर राज्यपाल हा राष्ट्रपतींकडून नेमणूक केला जातो. त्यानंतर वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपती करतात. ठीक आहे. या नियुक्त्या राष्ट्रपती करतात हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा संघ राज्याच्या प्रशासनाबाबत ते प्रधानमंत्र्यांकडून माहिती मिळवणे हा सुद्धा राष्ट्रपतींचा कार्यकारी अधिकार आहे आणि हा कलम 78 मध्ये दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा मंत्र्यांचा जर निर्णय असेल म्हणजे एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल आणि त्यावर मंत्रिमंडळाने विचारविनिमय केला नसेल म्हणजे मंत्र्यांच्या निर्णयावर विचारविनिमय केला नसेल तर तो मुद्दा पुन्हा मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे राष्ट्रपती सांगू शकतात. हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. त्यानंतर बघा राष्ट्रपती आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करतात. आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करतात. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकाद्वारा थेट प्रशासन राष्ट्रपती करतात. हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. नेक्स्ट कोणत्याही अनुसूचित क्षेत्र
ठीक आहे, म्हणजे कोणत्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून ते घोषित करू शकतात. कोणत्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात आणि अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाचे अधिकारसुद्धा राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत. या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आपण बघूया राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार. ठीक आहे. सो राष्ट्रपती हे संसदेचा अविभाज्य भाग असतात. म्हणजे बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहातून जे कायदे संमत केले जातात ते राष्ट्रपतींच्या अनुमतीशिवाय, म्हणजे जे विधेयक संमत केले जातात त्यांचा राष्ट्रपतींच्या अनुमतीशिवाय कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणून राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींचं दुसरं कार्य काय किंवा दुसरे कायदेविषयक अधिकार काय, तर संसदेचे अधिवेशन बोलावणे व बरखास्त करणे. संसदेचे अधिवेशन बोलावणे आणि बरखास्त करणे, त्याचप्रकारे लोकसभेचे विसर्जन करणे हे राष्ट्रपतींचा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावणे, कलम 108. ठीक आहे, दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावणे हे सुद्धा राष्ट्रपतींचा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रपती जे आहेत अभिभाषण करतात. म्हणजे जेव्हा नवीन लोकसभेची नियुक्ती होते आणि त्यांचं पहिलं जेव्हा अधिवेशन भरतं त्यासमोर किंवा प्रत्येक नवीन वर्षाच्या पहिल्या अधिवेशनासमोर राष्ट्रपती काय करतात, अभिभाषण करतात. हा आणि त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, राष्ट्रपती जे आहेत लोकसभेच्या संदर्भात लोकसभेचे सभापती, उपसभापती आणि राज्यसभेच्या संदर्भात राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद जर रिक्त झाले, बघा रिक्त आणि अनुपस्थिती, ठीक आहे, या दोन्ही भिन्न बाबी आहेत. रिक्त होणे आणि अनुपस्थित राहणे. ठीक आहे, रिक्त होणे म्हणजे काय, तर त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आणि मग ते पद रिक्त झालं. परंतु अनुपस्थिती काय, तर ही काही काळासाठी असते. ठीक आहे, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर मग आपल्याला इथे कीवर्ड्स फोकस कोणता करायचा आहे, तर लोकसभा राज्यसभेचे पीठासीन अधिकारी जे आहेत ठीक आहे, त्यांचे जर पद रिक्त झाले, ठीक आहे, रिक्त झाल्यावर त्या सभागृहातील कोणत्याही सदस्याला पीठासीन अधिकारी या पदावर राष्ट्रपती नेमू शकतात. जर रिक्त झाले असेल तरच, पण जर अनुपस्थित असतील तर मग त्यासाठी वेगळी तरतूद आहे. ही आपण संसद हा चॅप्टर बघू त्यावेळी लक्षात घेऊ. ठीक आहे, किंवा तुम्हाला ती नक्कीच माहीत असेल. मग त्यावेळी काय असतो, तर पॅनल असतो, पीठासीन अधिकाऱ्यांचा पॅनल असतो, लोकसभेचा असतो, राज्यसभेचा असतो. मग त्यातून त्या काळासाठी ते अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतात. ठीक आहे, तर हा तरतुदी लक्षात ठेवायचा. आणि रिक्त, फक्त कीवर्ड पाहिजे तिथे रिक्त. जर तिथे अनुपस्थित दिला तर ती स्टेटमेंट रॉंग होते. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचे जे कायदेविषयक अधिकार आहेत ते बघा, तर राज्यसभेवर राष्ट्रपती जे आहेत राज्यसभेवर 12 सदस्यांची साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या विभागातून नामनिर्देशन करतात. ठीक आहे, राष्ट्रपती जे आहेत साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातून 12 सदस्यांचे राज्यसभेवर नामनिर्देशन करतात. ठीक आहे, हा त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे. त्यानंतर बघा, लोकसभेवर ते 2 अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करतात. म्हणजे जेव्हा राष्ट्रपतीला वाटतं की अँग्लो इंडियन सभासदांना प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही, त्यावेळी राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन सभासदांचे लोकसभेवर नियुक्ती करतात. परंतु लक्षात घ्या, 104वी घटना दुरुस्ती 2021 अन्वये ही तरतूद काय केलेली आहे, काढून टाकलेली आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून संसद सदस्यांच्या अपात्रतेविषयीचे निर्णयसुद्धा राष्ट्रपती देतात. निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून संसद सदस्यांच्या अपात्रतेविषयीचे निर्णय राष्ट्रपतींकडून दिला जातो. हा त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे. नेक्स्ट, काही विधेयके संसदेत मांडण्यापूर्वी त्यांची पूर्वपरवानगी किंवा शिफारसीची आवश्यकता असते. म्हणजे काही विधेयकं संसदेत जर मांडायची झाली तर राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी किंवा शिफारस आवश्यकता असते. म्हणजे बघा, तर धनविधेयक जर संसदेमध्ये मांडायचं आहे किंवा लोकसभेत मांडायचं आहे तर त्याला राष्ट्रपतींची पुनर्परवानगी लागते. आणि अशी काही विधेयक आहेत की त्या ठिकाणी राष्ट्रपतींची शिफारस किंवा परवानगी लागते. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट कायदेविषयक अधिकार आहे, संसदेतून संमत करून राष्ट्रपतीकडे विधेयक पाठवल्यास. ठीक आहे, जेव्हा एखादं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून संमत होतं आणि ते कुठं पाठवलं जातं, राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला जर बघा लोकसभेमध्ये झालं, त्यानंतर राज्यसभेमध्ये झालं. ठीक आहे, मग ते कुठे जातं, तर
राष्ट्रपतींकडे जातं, ठीक आहे, किंवा मग राज्य विधानसभेकडून किंवा राज्य विधिमंडळ जे आहे त्यातून जे संमत झालेलं विधेयक सर्वप्रथम येतं राज्यपालांकडे, ठीक आहे, गव्हर्नरकडे येतं आणि गव्हर्नर जर राष्ट्रपतींकडे त्यांनी पाठवलं, ठीक आहे, राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी त्यांनी ते पाठवलं, तर त्यावेळी राष्ट्रपती काही कृती करतात. मग त्या कोणत्या कोणत्या, तर एक की राष्ट्रपती त्या विधेयकाला संमती देतात, बरोबर, आणि जर संमती दिली तर विधेयकाच्या कायद्यात रूपांतर होते, किंवा संमती राखून ठेवतात, संमती देणं किंवा राखून ठेवतात, आणि किंवा पुनर्विचारार्थ परत पाठवतात. राष्ट्रपती ते पुनर्विचारार्थ परत पाठवतात. मग लक्षात ठेवायचं की जर आता इथे संसदेच्या बाबतीत जर विधेयकाला राष्ट्रपतींनी पुनर्विचारार्थ परत पाठवलं आणि संसदेने ते पुन्हा दुरुस्ती करून किंवा दुरुस्ती न करता परत पाठवलं, म्हणजे परत राष्ट्रपतींकडे त्याला मंजुरीसाठी पाठवलं, तर राष्ट्रपतींना त्यांना संमती देणं काय असतं, बंधनकारक असतं. काय असतं, बंधनकारक असतं, बरोबर. परंतु हेच जे आहे विधिमंडळाच्या बाबतीत की राष्ट्रपतींनी त्यांचं विधेयक जे आहे ते पुनर्विचारार्थ परत पाठवलं, बरोबर, आणि विधिमंडळाने त्याच्यात दुरुस्ती करता किंवा न करता पुन्हा ते राष्ट्रपतींकडे पाठवलं, तर त्यावेळी त्या विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतं. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर बघा की कॅग, UPSC आणि वित्त आयोग, ठीक आहे, भारताचा कॅग, त्यानंतर UPSC, त्यानंतर वित्त आयोग यांचे अहवाल राष्ट्रपती संसदेसमोर मांडतात आणि हा त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे. बघा इथे आपण काही प्रमाणात काय करू शकतो की ह्याला कार्यकारी, म्हणजे प्रॉपर जर आपली अंडरस्टँडिंग नसेल, डिव्हिजन नसेल, तर कदाचित याला आपण कार्यकारी अधिकारामध्ये टाकू शकतो, परंतु हा कायदेविषयक अधिकार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, त्यानंतर यांच्या प्रशासनासाठी ते नियमन करू शकतात. त्यानंतर ज्या ठिकाणी विधानसभा विसर्जित असताना, म्हणजेच बघा विधानसभा विसर्जित असताना पुदुचेरीसाठी, म्हणजे जर पुदुचेरीची विधानसभा विसर्जित केली असेल तर पुदुचेरीसाठी नियमन करण्याचा सुद्धा अधिकार राष्ट्रपतींना आहे, ठीक आहे. दिल्लीबाबत अशी तरतूद नाही आहे, परंतु पुदुचेरीबाबत अशी तरतूद आहे. सो या ठिकाणच्या प्रशासन किंवा प्रशासनासाठी नियमन राष्ट्रपती करतात, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे आहेत राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा राष्ट्रपतींचे आर्थिक अधिकार. तर राष्ट्रपतींच्या आर्थिक अधिकारामध्ये त्यांच्या पुनर्परवानगीनेच धनविधेयक संसदेत मांडता येते, ठीक आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की धनविधेयक जे आहे सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते, ठीक आहे. म्हणजे लोकसभेत जरी मांडायचं झालं तरी राष्ट्रपतींची पुनर्परवानगी आवश्यकता असते. आणि बघा राष्ट्रपती वार्षिक वित्तीय पत्रक संसदेला सादर करावे असा आदेश देऊ शकतात. म्हणजे जो बजेट आहे किंवा अर्थसंकल्प आहे, ठीक आहे, अर्थसंकल्प संसदेसमोर मांडण्याचे करण्यासाठी आदेश देऊ शकतात. त्यानंतर बघा त्यांच्या शिफारसीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. तिसरा आर्थिक अधिकार काय आहे, राष्ट्रपतींच्या शिफारसीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. चौथा आहे भारताच्या आकस्मिक निधीतून आगाऊ निधी जी देण्याचा अधिकार असतात ते राष्ट्रपतींचे असतात. आकस्मिक निधीतून जे आगाऊ रक्कम असते ते देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. त्यानंतर बघा दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. सो हे 5 राष्ट्रपतींचे आर्थिक अधिकार आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर राष्ट्रपतींचे न्यायिक अधिकार. तर राष्ट्रपतींच्या या न्यायिक अधिकारामध्ये कोणत्या कोणत्या अधिकारांचा समावेश होतो, तर बघा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या मुख्य व इतर न्यायाधीशांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतींचा न्यायिक अधिकार आहे. काही नियुक्त्या आपण बघितल्या कार्यकारी अधिकारामध्ये येतात, परंतु सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या हे त्यांच्या न्यायिक अधिकारामध्ये येतात. त्यानंतर बघा कायदा व तथ्य या संबंधित कोणत्याही प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागवणे हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे आणि कलम 143 मध्ये दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर खालीलपैकी गुन्ह्याबद्दल कोणत्याही व्यक्तीला झालेल्या शिक्षेत माफी, सूट किंवा सवलत किंवा शिक्षा कमी
करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. मग कोणत्या कोणत्या बाबतीत? तर बघा, लष्करी न्यायालयाने दिलेल्या सर्व शिक्षा जर असतील तर यामध्ये राष्ट्रपती काय करू शकतो? क्षमादानाचा अधिकार वापरू शकतो. त्यानंतर केंद्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या अपराधाविषयी झालेल्या शिक्षा या ठिकाणी आणि देहदंडाच्या शिक्षेमध्ये राष्ट्रपती काय करतो? क्षमादानाचा अधिकार वापरतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींचे परराष्ट्र संबंधाविषयक अधिकार जे आहेत. मग बघा, सर्व आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रपतीच्या नावावर होतात. भारताचे सर्व जे आंतरराष्ट्रीय करार जे आहेत राष्ट्रपतींच्या नावावर होतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचं कामसुद्धा राष्ट्रपती करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचं काम राष्ट्रपती करतात. त्यानंतर राष्ट्रपतींचे लष्करी अधिकार कोणते कोणते आहेत? तर राष्ट्रपती भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. भारताच्या तिन्ही सर्वोच्च दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. कलम 53 मध्ये ही तरतूद आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, संसदेच्या मान्यतेने युद्धाची घोषणा करणे किंवा समाप्तीची घोषणा करणे हे राष्ट्रपतींचा लष्करी अधिकार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे इतके राष्ट्रपतींचे अधिकार आपण बघितलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींचा आणीबाणीविषयक अधिकार. तर देशातील ज्या आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपती आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. मग त्याच्यामध्ये कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी दिलेली आहे. कलम 356 व 365 मध्ये राष्ट्रपती राजवट, कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी, या 3 प्रकारच्या आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण लक्षात घेऊया राष्ट्रपतींचा सर्वात महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे राष्ट्रपतीचे नकार अधिकार. ठीक आहे, म्हणजे जे विधेयक संसदेमध्ये संमत होतात आणि राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जातात किंवा राज्य विधिमंडळाकडून राज्यपाल काही विधेयकं राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवतो, त्या विधेयकांबाबत राष्ट्रपतींना काही नकाधिकार प्राप्त आहेत. सो ते नकाधिकार आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासूया. ठीक आहे. मग बघा, सर्वात प्रथम पूर्ण नकाधिकार, पूर्ण नकाराधिकार. सो याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट विटो. ठीक आहे, नकाराधिकार म्हणजे याला म्हणतात विटो, विटो पॉवर. सो पूर्ण नकाराधिकार याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट विटो. आणि ह्याच्यावर काय होतं तर विधेयकाला मान्यता राखून ठेवतं, राष्ट्रपतींकडून विधेयकाला मान्यता राखून ठेवली जाते. ठीक आहे. तर बघा, हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, कारण इथे जोड्या लावा स्वरूपात प्रश्न आलेला आहे. राष्ट्रपतींचे अधिकार म्हणजे नकाराधिकार एका बाजूला आणि त्यांच्यामध्ये केलेली कृती, होणारी कृती, हे आपल्याला विचारलं जातं. जोड्या लावा किंवा योग्य अयोग्य ओळखा ह्यामध्ये विचारलं जातं. ठीक आहे. सो हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं. कधी कधी इंग्लिश व्हर्जनसुद्धा विचारला जातो. मग पूर्ण नकाराधिकार म्हणजेच काय? ॲब्सोल्यूट विटो. मग ॲब्सोल्यूट विटोमध्ये काय तर विधेयकाला मान्यता राखून ठेवणे. ठीक. मग बघा, कोणत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती ह्या पूर्ण नकाराधिकाराचा वापर करतात? तर जर हे जे विधेयक आहे हे खाजगी सदस्यांनी मांडले असेल तर त्यावेळी राष्ट्रपती या नकाराधिकाराचा वापर करू शकतात. किंवा जर शासकीय विधेयक, ठीक आहे, म्हणजे मंत्र्यांनी मांडलेले विधेयक संसदेत संमत झाल्यावर राष्ट्रपतींची मान्यता मिळण्यापूर्वी मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला, ठीक आहे, जर एखादं शासकीय विधेयक संसदेमध्ये संमत झालं आणि त्याला राष्ट्रपतीची मान्यता मिळायच्या आधी जर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर नवीन जे नियुक्त मंत्रिमंडळ आहे त्यांनी असा सल्ला दिला की त्या विधेयकाला मान्यता देण्यात येऊ नये, बरोबर, अशा वेळी मग राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता राखून ठेवतात. ठीक आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ती मान्यता राखून ठेवतात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. ठीक आहे. या 2 बाबीमध्ये राष्ट्रपती पूर्ण नकाराधिकार वापरू शकतात. मग अशी उदाहरणं कोणती कोणती याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग बघा, 1954 मध्ये राजेंद्र प्रसाद जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी पेप्सू विनियोग विधेयक याच्याबाबत पूर्ण नकाराधिकार वापरला होता. त्यानंतर 1991 मध्ये राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांनी संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयकासंबंधी पूर्ण नकाराधिकार वापरला होता. हे 2 एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा जो नकाराधिकार आहे निलंबनाचा अधिकार म्हणजेच सस्पेन्सिव्ह वेटो. ठीक आहे. निलंबनाचा अधिकार म्हणजेच सस्पेन्सिव्ह विटो. मग ह्याच्यामध्ये राष्ट्रपती जो विधेयक आहे ते पुनर्विचारार्थ परत पाठवतात. बघा, निलंबनाच्या अधिकारामध्ये राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारार्थ परत पाठवतात. ठीक आहे. मग बघा, संसदेच्या बाबतीत जर पुनर्विचारार्थ पाठवलेले
विधेयक संसदेने दुरुस्ती करता किंवा दुरुस्ती न करता पुन्हा राष्ट्रपतींच्या संमतीकडेसाठी पाठवले तर त्यावेळी राष्ट्रपतींना त्यावर संमती देणं हे बंधनकारक असतं. ठीक आहे, म्हणजे तिला द्यावीच लागते. आणि आपण ऑलरेडी बघितलं की राज्यमंडळाने अशा पद्धतीचा जर विधेयक पुन्हा संमत करून राष्ट्रपतींकडे पाठवला तर त्यावेळी राष्ट्रपतींना ते बंधनकारक नसतं. ठीक आहे, बंधनकारक नसते. मग या ठिकाणी आयोग काय करू शकतो, बंधनकारक असते असे देऊ शकते. ठीक आहे, मग हे आपण प्रॉपर बघायचं, इथे नसतेच पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा की धन विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींना हा अधिकार नाही, म्हणजे सस्पेन्सिव्ह विटो. ठीक आहे, म्हणजे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना धन विधेयकाच्या बाबतीत नाही. एकतर राष्ट्रपती त्याला मान्यता रोखून ठेवू शकतात किंवा त्याला मान्यता देतात. परंतु राष्ट्रपती धन विधेयकाला मान्यता देतात कारण ते त्यांच्याच पुनर्संमतीने मांडलेलं असतं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा जो अधिकार आहे तिसरा विटो पॉवर, प्रलंबनाचा अधिकार म्हणजेच पॉकेट विटो. मग जर पॉकेट विटो अधिकार वापरला त्यांनी तर त्यावेळी राष्ट्रपती विधेयकावर काहीच कृती करत नाही. काहीही कृती न करणे म्हणजे त्याला मान्यता रोखूनही ठेवत नाही आणि त्याला पुनर्विचारार्थ परतही पाठवत नाही, त्याच्यावर कोणतीच कृती करत नाही. मग अशा वेळी ते विधेयक काय होतं तर बाद झाल्याचे मानले जाते. ठीक आहे, मग बघा राष्ट्रपतींना सादर केलेल्या विधेयकावर किती कालावधीत निर्णय घ्यावा याबाबत घटनेत काहीच सांगितलेलं नाही. म्हणजे राष्ट्रपतींनी 1 महिन्यात घ्यावा, 15 दिवसात घ्यावा, 6 महिन्यात घ्यावा असं कुठलीही तरतूद घटनेमध्ये सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा नकाराधिकार वापरतात. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षास 10 दिवसाच्या आत विधेयक पुनर्विचारार्थ परत पाठवावे लागते. म्हणून आपण म्हटलं जातं की भारताच्या प्रलंबनाच्या नकाराधिकारावर भारताचा जो राष्ट्रपतीच्या प्रलंबनाचा नकाराधिकार आहे हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या नकाराधिकारापेक्षा मोठा आहे. म्हणजे भारताचा जो पॉकेट आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पॉकेटपेक्षा मोठा आहे असं मानलं जातं. ठीक आहे, तर बघा 1986 मध्ये ग्यानी जैल सिंग यांनी भारतीय डाक कार्यालय दुरुस्ती विधेयक या संदर्भात पॉकेट विटो वापरला होता. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे राष्ट्रपतींचे काय आहेत तर नकाराधिकार आपण बघितलेले आहेत. पण लक्षात घ्यायचं की घटना दुरुस्तीबाबत राष्ट्रपतीला नकाराधिकार नाही. घटना दुरुस्तीबाबत राष्ट्रपतीला कोणताच नकाराधिकार नाही. राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता द्यावीच लागते. मग बघा 24वी घटना दुरुस्ती 1971 अन्वये घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक केलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. मग हे जे राष्ट्रपतीला नकाराधिकार दिलेले आहेत त्यांचा काय उद्देश आहे, कशासाठी दिले तर त्याचे 2 उद्देश येतात. एक म्हणजे संसदेने घाईने किंवा पूर्ण विचार न करता कायदा करू नये यासाठी राष्ट्रपतींना नकाराधिकार दिला जातो आणि संसदेने घटनाबाह्य कायदा करू नये यासाठी हा नकाराधिकार दिला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे सर्व नकाराधिकार आपण बघितलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींचा पुढचा महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे अध्यादेश अधिकार. ठीक आहे, कलम 123 मध्ये राष्ट्रपतींचा हा प्रकरण आपण बघितलं 3 आहे, त्याच्यामध्ये भाग 5 मधलं प्रकरण 3 राष्ट्रपतींचा अध्यादेश अधिकार. ठीक आहे, तर हा एक सर्वात महत्त्वाचा कायदेशीर अधिकार आहे. बघा अध्यादेश काढणं हा राष्ट्रपतीचा कायदेशीर अधिकार आहे. ठीक आहे, मग याच्यावर 4 बंधने दिलेली आहेत. ठीक आहे, मग कधी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात, मग जेव्हा संसदेच्या दोन्ही गृहांचे किंवा दोहोंपैकी एका गृहाचे अधिवेशन चालू नसते अशा वेळी फक्त ते अध्यादेश काढू शकतात. ठीक आहे, कारण बघा एखाद्या गोष्टीवर अंमल आणण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची आवश्यकता असते, बरोबर. पण जर संसदेचं एका सभागृहाचं अधिवेशन जर चालू नसेल मग त्यावेळी आणि काही आकस्मिक प्रसंग उद्भवला असेल, ठीक आहे, तर त्यावेळी मग हा जो अध्यादेशाचा अधिकार आहे ते राष्ट्रपती वापरतात आणि ही तरतूद जी आहे घटनेमध्ये केलेली आहे, हे लक्षात घ्या. मग बघा राष्ट्रपतींचा हा जो अध्यादेश अधिकार आहे हा संसदेच्या अधिकारात समांतर नसून तो काही अंशी पर्यायी आहे. म्हणजे कधी काढू शकतात तर ज्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृह किंवा एक सभागृह अधिवेशनात नसतो त्यावेळी तो काढू शकतात. ठीक आहे, हे लक्षात गेलं. त्यानंतर पुढचं बंधन काय की ज्यावेळी तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे अशी राष्ट्रपतीची खात्री पटेल त्याच वेळी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात.
तातडीने आवश्यकता करण्याची गरज आहे आणि संसदेचे अधिवेशनही चालू नाहीत, त्यावेळी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. त्यानंतर बघा 38वी घटनादुरुस्ती 1935. 38वी घटनादुरुस्ती 1935 अन्वये राष्ट्रपतीची खात्री पटणे हे अंतिम व निर्णायक आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले होते. 38व्या घटनादुरुस्तीमध्ये राष्ट्रपतीची खात्री पटणे हे अंतिम व निर्णायक आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. परंतु 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये त्याला किंवा हा अधिकार पुन्हा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत आणण्यात आला. तर बघा, हा जो अध्यादेश अधिकार आहे राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने वापरत नाही, तर तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात. ठीक आहे. मग अशा पद्धतीने 38वी घटनादुरुस्ती करून त्याला संरक्षण देण्यात आलं होतं, परंतु 44व्या घटनादुरुस्तीनंतर ते काय करण्यात आलं, संरक्षण काढून टाकण्यात आलं. तर बघा, राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा कालावधी वगळता संसदेच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच विस्तारित स्वरूपाचा आहे. कालावधी वगळता म्हणजे काय, तर त्या अध्यादेशाला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेमध्ये जर त्याचं पालन झालं किंवा त्याची संमती झाली तर त्याचे कायद्यात रूपांतर होते, अदरवाईज तो काय होतो, बाद होतो. ठीक आहे. मग बघा, तर याच्या संबंधात 2 मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत. ते म्हणजे की ज्या विषयांवर संसद कायदा करू शकते फक्त त्याच विषयांवर अध्यादेश काढता येतो. ठीक आहे. हा अधिकार संसदेच्या समांतर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, संसदेच्या कायद्याला असलेल्या घटनात्मक मर्यादा अध्यादेशाला आहेत. म्हणजे काय, तर जर अध्यादेशमध्ये घटनेचा भंग किंवा घटनेच्या तरतुदीविरोधी असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याला काय करू शकते, रद्द ठरवू शकतं. ठीक आहे. ही गोष्टी लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, पुढचं जी मर्यादा आहे की संसदेचे अधिवेशन चालू नसताना काढलेला प्रत्येक अध्यादेश संसदेचं अधिवेशन किंवा जे अधिवेशन आहे हे परत सुरू झाल्यावर संसदेच्या दोन्ही गृहात सादर केले पाहिजे. जेव्हा ते अध्यादेश काढले जाईल ते जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होईल त्यामध्ये त्यांच्या दोन्ही सभागृहात ते काय केलं पाहिजे, सादर केलं पाहिजे. ठीक आहे. मग जर दोन्ही गृहांनी त्याला मान्यता दिली, संसदेच्या दोन्ही गृहांनी त्याला मान्यता दिली तर त्याचे कायद्यात रूपांतर होते. ठीक आहे. त्यानंतर जर संसदेने त्यावर काहीच कृती केली नाही तर अधिवेशन सुरू झाल्यावर 6 आठवड्यानंतर अध्यादेश लागू राहत नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की संसदेच्या अधिवेशनाचा जो त्यांच्या दरम्यानचा महत्तम कालावधी किती महिन्याचा आहे, तर 6 महिन्याचा आहे. बरोबर. मग 6 महिन्याने सुरू झाल्यानंतर जर त्यावर काही कृती केली नाही तर 6 आठवड्यानंतर, ठीक आहे, 6 आठवड्यानंतर तो अध्यादेश लागू राहत नाही. म्हणजे अध्यादेशाचा मॅक्झिमम किंवा महत्तम कालावधी किती असणार आहे, तर 6 महिने आणि 6 आठवडे. म्हणजे जर आज राष्ट्रपतींनी अध्यादेश चालू केला तर तो जास्तीत जास्त, म्हणजे संसदेने संमती त्याच्यावर दिली नाही तर तो जास्तीत जास्त 6 महिने आणि 6 आठवडे कार्यरत राहतो. ठीक आहे. त्यानंतर तो ॲटोमॅटिकली बाद होतो. त्यानंतर जर आपण बघितलं की संसदेने 6 आठवड्यांच्या कालावधी आधीच अध्यादेश असंमत केला तर ते 6 आठवडे संपण्याच्या आधीच तो अध्यादेश रद्द होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, संसदेला सादर न करताच अध्यादेश लोप पावल्यास तो लागू असणाऱ्या कालावधी संपण्यापूर्वी केलेल्या कृती वैध असतात व त्यांचा अंमल चालू राहतो. ठीक आहे. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची. आणि राष्ट्रपती अध्यादेश केव्हाही मागू शकतात. आणि आपण ऑलरेडी बघितलं की राष्ट्रपतींचा जो अध्यादेश अधिकार आहे हा त्यांचा विवेकाधिकार नसून, म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार नसून, तो पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच अध्यादेश काढू शकतात किंवा ते मागे घेऊ शकतात. हे लक्षात घ्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की घटनादुरुस्तीसाठी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकत नाहीत. घटनादुरुस्तीसाठी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा राष्ट्रपतींचा महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे क्षमादान अधिकार. ठीक आहे. कलम 72 मध्ये राष्ट्रपतींच्या क्षमादान अधिकारासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. आणि बघा, आपण ऑलरेडी बघितलं की खालीलपैकी गुन्ह्यात कोणत्याही व्यक्तीला झालेल्या शिक्षेत माफी, सूट किंवा सवलत किंवा शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मग कोणते, जर ती शिक्षा लष्करी न्यायालयाने दिली असेल, त्याचप्रकारे केंद्रीय कायद्यांच्या उल्लंघनामुळे शिक्षा झाली असेल किंवा देहदंडाची शिक्षा असेल तर या ठिकाणी राष्ट्रपती क्षमादानचा अधिकार वापरू शकतो. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं की हा जो अधिकार आहे हा न्यायव्यवस्थेपासून स्वतंत्र अधिकार व कार्यकारी अधिकार आहे. ठीक आहे. जसा अध्यादेश कायदेकारी अधिकार आहे तसा क्षमादान हा कार्यकारी अधिकार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि ह्या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती हे दाद मागण्याचे न्यायालय म्हणून काम करीत नाही. दाद मागण्याचे न्यायालय म्हणून काम करत नाही, हे लक्षात घ्यायचं.
मग ह्या क्षमादानाचे 2 उद्देश आहेत, क्षमादानाच्या अधिकाराचे 2 उद्देश आहेत. एक म्हणजे की कायदा लागू करताना न्यायव्यवस्थेकडून जर चूक झाल्यास त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मार्ग खुला ठेवणे हा एक उद्देश, आणि राष्ट्रातील अत्यंत कडक वाटणाऱ्या शिक्षेतून सूट देणे. ठीक आहे, हे 2 उद्देश राष्ट्रपतींना क्षमादान अधिकार देण्यामागचे आहेत, हे आपण लक्षात घ्यायचे. ठीक आहे, मग क्षमादानाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये काय त्यांचं स्वरूप आहे ह्यावर सुद्धा जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो, किंवा ह्यावर योग्य किंवा अयोग्य स्टेटमेंट ओळखा या प्रश्न येऊ शकतो. तर बघा, सर्वात पहिला जो क्षमादान अधिकार आहे तो आहे क्षमा, म्हणजे त्याला आपण पार्डन म्हणतो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये त्याला पार्डन हा नाव आहे. तर क्षमा म्हणजेच अपराधापासून पूर्ण शिक्षा माफी, म्हणजे पूर्णतः अपराधातून बरे करणं हा राष्ट्रपतींचा क्षमा अधिकार आहे, पार्डन. ठीक आहे, त्यानंतर बघा पर्यायी शिक्षा, पुढचा प्रकार कोणता आहे, पर्यायी शिक्षा, त्याला नाव आहे कम्युटेशन. तर एका स्वरूपाच्या शिक्षेऐवजी कमी कडक शिक्षा दिली जाते, कशामध्ये, पर्यायी शिक्षेमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, हे अशाच्या असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा सवलत रेमिशन. तर बघा शिक्षेचे स्वरूप न बदलता शिक्षा कमी करणे, म्हणजे स्वरूप तेच ठेवायचं परंतु शिक्षेची कालावधी कमी करायची. ठीक आहे, पुढचं आहे सूट म्हणजेच रेस्पाईट. मग विशिष्ट कारणासाठी सुरुवातीला देण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देणे. ठीक आहे, विशिष्ट कारणासाठी सुरुवातीला देण्यात आलेली शिक्षा कमी शिक्षा देणे हे रेस्पाईटमध्ये आहे. त्यानंतर स्थगिती म्हणजेच रेप्राईव्ह, तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षा अंमलात आणण्यासाठी स्थगिती दिली जाते. अशा प्रकारे हे शिक्षेचे प्रकार आणि शिक्षेचे स्वरूप आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायचे आणि ते लक्षात ठेवायचे. यावर आपण बघितलेलं आहे की जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येऊ शकतो किंवा योग्य अयोग्य ओळखा यामध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर आपण लक्षात घ्यायचं की घटनेमध्ये राज्यपालाला सुद्धा कलम 161 अनुसार क्षमादानाचा अधिकार आहे, परंतु राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या क्षमादानाच्या अधिकारात काही मूलभूत फरक आहे, तो आपण जाणून घेऊया. तर बघा, राष्ट्रपतीला लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत क्षमा करू शकतो, राष्ट्रपती याबाबत क्षमा करू शकतात, पण हा अधिकार राज्यपालाला नाही. त्याचप्रकारे राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतो, परंतु राज्यपाल देहदंडाची शिक्षा माफ करू शकत नाही. म्हणजे राष्ट्रपती देहदंडाच्या शिक्षेतून पूर्णतः माफी देऊ शकतो, परंतु राज्यपाल असं करू शकत नाही. पण बघा, राज्यपालाला देहदंडाच्या शिक्षेबाबत स्थगिती, सवलत किंवा पर्यायी शिक्षा देण्याचे अधिकार आहेत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो हा राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातला क्षमादानाचा जो फरक आहे तो लक्षात घ्यायचा, आणि राज्यपाल कोणत्या बाबतीत क्षमादान करू शकतात हे बघून घ्यायचं. आणि जेव्हा आपण राज्यपाल हा चॅप्टर बघू तर त्यावेळी राज्यपाल कशा पद्धतीने क्षमादान करतात ते सुद्धा डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, मग बघा, राष्ट्रपतीच्या क्षमादान अधिकाराचे जे परीक्षण आहे सर्वोच्च न्यायालयातर्फे केलं गेलं. ठीक आहे, सुप्रीम कोर्टतर्फे हे केलं गेलं. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आणि त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, मग सर्वप्रथम बघा की दयेची विनंती करणाऱ्याला आपले म्हणणे राष्ट्रपतीसमोर तोंडी मांडण्याचा अधिकार नाही, अशीच्या अशी स्टेटमेंट येऊ शकते किंवा आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रपती पुराव्यांचे नव्याने परीक्षण करू शकतो आणि त्याचा दृष्टिकोन न्यायालयाच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असू शकतो, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रपती हा अधिकार जो आहे क्षमादानाचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वापरतील, मनमानी पद्धतीने वापरणार नाही किंवा त्यांच्या मर्जीनुसार वापरणार नाही. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशाची कारणे देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. हे 4 परीक्षण आपण बघितले. त्यानंतर आपण बघू शकतो की अवाजवी कडक शिक्षेत राष्ट्रपती सवलत देऊ शकतो, तसेच दृश्य चुकीमुळे झालेल्या शिक्षेतही तो सवलत देऊ शकतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर राष्ट्रपतीने हा जो अधिकार आहे वापरण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची आवश्यकता नाही. सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची आवश्यकता नाही, पण इथे काय करू शकतात, आहे देऊ शकतात, आणि आपण हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण बघू शकतो की राष्ट्रपतीचा निर्णय मनमानी, अतार्किक, वाईट हेतूने किंवा पक्षपाती आहे ही कारणे सोडून त्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन होणार नाही. ठीक आहे, म्हणजे जर तो जो निर्णय आहे तो मनमानी असेल, अतार्किक असेल, वाईट हेतूने असेल किंवा पक्षपाती असेल तरच त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं, अदरवाईज होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि जेव्हा पूर्वी दयेसाठी केलेला अर्ज राष्ट्रपतीने फेटाळला असेल त्यावेळी आणखी एक अर्ज करून शिक्षेस स्थगिती मिळू शकणार
नाही, ही गोष्टसुद्धा लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीच्या क्षमादान अधिकाराचं जे केलेलं परीक्षण आहे त्या संदर्भातच्या ज्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे आणि पुन्हा सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. म्हणजे आपण या लेक्चरमध्ये अशा सर्व महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत की ज्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो किंवा आयोगाचे प्रश्न विचारून झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान. आता घटनेमध्ये राष्ट्रपतींना आपल्याला माहिती आहे की भाग 5 मध्ये कार्यकारी विभागात राष्ट्रपतींना कलम 52 ते 62 व 72 यामध्ये राष्ट्रपती संबंधित तरतुदी आहे. पण राष्ट्रपतींचे जे घटनात्मक स्थान का आहे, घटनात्मक जी सिच्युएशन का आहे ते आपण बघूया. ठीक आहे. तर बघा राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान ठरविताना कलम 53, कलम 74 व कलम 75 हे विचारात घेतले आहे. मग बघा इथे सुद्धा प्रश्न बनतो की राष्ट्रपतींचे घटनात्मक स्थान ठरविताना खालीलपैकी कोणत्या कलमांचा विचार केला जातो. तर मग कलम 53, कलम 74 व कलम 75. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा की मग कलम 53 मध्ये काय आहे, तर संघ राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे सोपवले जातील आणि तो ते अधिकार घटनेनुसार प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांद्वारा वापरेल. ठीक आहे, हे कलम 53 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी आणि त्याच्या सहाय्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपतींनी त्यांची कार्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच केली पाहिजेत असं कलम 74 मध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळ जे आहे हे संयुक्तरित्या लोकसभेला उत्तरदायी असेल अशी तरतूद जी आहे कलम 75 मध्ये दिलेली आहे. ह्या 3 तरतुदी राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान निश्चित करतात. ठीक आहे. सो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की 42वी घटनादुरुस्ती 1976, 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक केला गेला. ठीक आहे. परंतु जेव्हा 44वी घटनादुरुस्ती 1978 करण्यात आली त्यानुसार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा साधारण किंवा विशेषतः पुनर्विचार करावा असे सांगण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला. ठीक आहे, देण्यात आला. परंतु जर राष्ट्रपतींनी असा विशेष पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला तर मग पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतीने कृती केली पाहिजे. ठीक आहे, ही तरतूद 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार घटनेत समाविष्ट केली. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर राष्ट्रपतीला जरी घटनात्मक विवेकाधिकार नसला तरी परिस्थितीनुसार काही विवेकाधिकार आहेत हे आपण लक्षात घ्यायचे. ते म्हणजे काय, तर लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल किंवा पंतप्रधानाचा आकस्मिक मृत्यू झाला असेल आणि त्याच्या जागी सुस्पष्ट उत्तराधिकारी नसेल त्यावेळी पंतप्रधानाची नियुक्ती करणं हा राष्ट्रपतीचा परिस्थितीनुसार विवेकाधिकार आहे. आणि लोकसभेत विश्वास सिद्ध करू न शकलेले मंत्रिमंडळ पदच्युत करणे, मंत्रिमंडळाने बहुमत गमावल्यावर लोकसभा विसर्जित करणे, हे जे 3 आहेत राष्ट्रपतीचे परिस्थितीनुसारचे विवेकाधिकार आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाची सल्ल्याची आवश्यकता राहत नाही. ठीक आहे. सो ह्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण बघूया की जे भारताचे राष्ट्रपती संबंधित जे कलम आहेत त्यांचा आपण एक शॉर्टमध्ये आढावा घेऊया. ऑलरेडी आपण जे कलम पाठांतर ठीक आहे जे सर्व कलमांचा आढावा घेतलेला आहे वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये, त्यामध्ये आपण राष्ट्रपती संदर्भाच्या कलमांचा सुद्धा आढावा घेतला आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले असेल किंवा ती सिरीज बघितली असेल तर त्यामध्ये तुम्ही हे कलम नक्कीच पाठ केले असतील. ठीक आहे. आणि आत्तासुद्धा आपण काय करूया, ह्याच्यामध्ये ह्या कलमांचा आढावा घेऊया. मग बघा राष्ट्रपती संदर्भाची कलमं कोणती आहेत, तर कलम 52 ते 62 आणि कलम 72. मग बघा कलम 52 काय सांगतो, तर कलम 52 राष्ट्रपती संदर्भात तरतुदी व्यक्त करतो, म्हणजे भारताचा राष्ट्रपती असेल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 53 मध्ये तर कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतीच्या नावाने चालवले जातील, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. ठीक आहे. कलम 55 राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. बरोबर. कलम 56 काय म्हणतो, तर राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असेल. कलम 57 राष्ट्रपती पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतो. ठीक आहे. मग कलम 58 काय म्हणतो, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पात्रता. ठीक आहे. त्यानंतर कलम 59 राष्ट्रपती पदाची ज्या अटी आहेत, अटी व शर्ती या कलम 59 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर कलम 60 नुसार राष्ट्रपती पदाची शपथ घेतात आणि कलम 61 नुसार राष्ट्रपतींवर काय केला जातो, महाभियोग चालवला जातो, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा कलम 62
कलम 62 राष्ट्रपती पद रिक्त होताना झाल्यावर घ्यावयाच्या निवडणुकीचा कालावधी हे आपण बघितलं होतं आणि कलम 72 मध्ये काय दिलं आहे क्षमादान. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं कलम 123 राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. ठीक आहे. कलम 143 लक्षात ठेवायचं यामध्ये राष्ट्रपती सुप्रीम कोर्टचा सल्ला मागवण्याचा अधिकार. ठीक आहे. एवढी कलमं आपण राष्ट्रपतीच्या बाबतीत लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून लक्षात ठेवू शकतो आपण 78 ह्याच्यामध्ये पंतप्रधानांचं जे कर्तव्य दिलं आहे ते राष्ट्रपतीला काय करतात माहिती देतात. हे जे कर्तव्य आहे हे कलम 78 मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आणि इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यावेळी आपण काय करू तिथे लक्षात घेऊ. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या लेक्चरमध्ये राष्ट्रपती संदर्भात जे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत म्हणजे एम लक्ष्मीकांतमध्ये दिलेले जे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सर्वचे सर्व कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आणि चांगल्या पद्धतीने आपण ते कव्हर करून घेतलेले आहेत. सो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे पूर्णपणे नक्कीच बघितला असेल किंवा याच्या पुढचे जे पण आपण लेक्चर कंडक्ट करणार आहोत ते नक्कीच अशा प्रकारे पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येक चॅप्टरचा त्या म्हणजे पॉलिटीमधील किंवा इतर जे विषय असतील तसे आपण लेक्चर आपले कंटिन्यू होतील. तर प्रत्येक टॉपिकचा तुम्हाला एक समग्र आढावा येऊन जाईल, एक आयडिया येऊन जाईल कशा पद्धतीने आपण आणि रिव्हिजनमध्ये त्याचे तुम्हाला काय त्या कन्सेप्ट अंडरस्टँडिंग तुम्हाला रिव्हिजनमध्ये हेल्पफुल ठरतील. ठीक आहे. सो नक्की आपली प्रत्येक व्हिडिओ बघा आणि चांगल्या प्रकारे आपल्या राज्यसेवा किंवा कंबाईनच्या परीक्षेसाठी आपला अभ्यास सुरू ठेवा. सो मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा जेणेकरून आपल्या प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. ठीक आहे. त्याचप्रकारे या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा. त्याचप्रकारे इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आपली ही सिरीज यूट्यूबवर पूर्णपणे मोफत आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला आलेले अनुभव आपल्या सिरीजचा तुम्हाला फायदा होतो का ठीक आहे हे नक्कीच मला कमेंट करून कळवा. तुमच्या ज्या कमेंट्सने मला खूप एनर्जी मिळेल आणि अशाच पुढे लेक्चर कंटिन्यू करण्यासाठी ते मला तुमच्या कमेंट्स उपयुक्त ठरतील. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओना शेअर करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा आणि आपली पोस्ट घेऊन MPSCमध्ये यश मिळवा. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.